नमस्कार मंडळी. इकडे मधू कबीरचा हात धरून आता त्याला टेरेसवर घेऊन येते. तर कबीर तिला विचारत असतो की अगं आई काय झालंय, तू असं का वागतेयस. तर आता मधू कबीरचा शर्ट जरा वर कर आणि ती कबीरला विचारत असते की काय रे, उमेरने जो तुला धागा बांधला तो धागा कुठे गेला तुझा, आणि कधीपासून रे तू एवढं खोटं बोलायला लागलास. मला सांग की तो धागा तुला गुंजाने बांधला की नाही. आणि असं म्हणून आता जोरात कबीरच्या कानाखाली मारते. कबीर आता मधूकडे बघू लागतो. तर मधू आता कबीरला विचारते की कबीर, तू मला माझ्या प्रश्नांची उत्तर देणार आहेस की नाही. तुला आता माझ्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर द्यावं लागेल आणि मला सांग की तुझ्यामध्ये आणि गुंजामध्ये नक्की काय नातं येते. तर कबीर मात्र आता मधूकडे पाठ करून उभा राहतो. त्यामुळे मधू म्हणते की ठीक आहे, नाही सांगायचं ना तुला, नको सांगूस. मधू आता तिथून जायला निघते तेव्हा कबीर सांगतो की गुंजामध्ये आणि माझ्यामध्ये नवरा बायकोचं नातं आहे. आणि हे ऐकून मधूच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि ज्या गोष्टीचा मधूला डाऊट होता ती गोष्ट आता मधूला खरी पटलेली असते. मधू म्हणते की याचा अर्थ तिच्या सौभाग्यावर कुठलाही संकट येऊ नये म्हणून तिने हा धागा बांधलाय ना तुला. गुंजाच्या माहेरवरून हे वाण आलंय ना. कबीर म्हणतो की आई तुला खरं काय आहे ना ते सगळं सांगतो. माझं आणि गुंजाचं डोंगरवाडीला लग्न झालंय. हे ऐकून मधूला आता चक्कर यायला लागते. तर कबीर तिला पकडत असतो. मधू म्हणते की बाजूला हो, हात लावायची काहीच गरज नाही. ज्या आईने तुला नेहमी जिंकायला शिकवलं त्याच आईचा तू पराभव केलास. आज तर खऱ्या अर्थाने हारलीये मी. कबीर म्हणतो की अगं आई नाही, गुंजाचं यामध्ये. तेव्हा मधू म्हणते की तिचं तर काही सांगूच नको. तिला मी लेकीसारखं प्रेम दिलं आणि तिनेच मला फसवलं. तिचं तर जाऊ दे, परंतु तू तर माझा पोटचा पोरगा आहे, तू सुद्धा मला फसवलंयस. कबीर म्हणतो की हे बघ आई, मी तुला सगळं खरं खरं सांगतो, पण एकदा माझं ऐकून तरी घे. तर मंडळी, तुम्ही व्हिडिओ तर बघता परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही. आम्हाला तुमची खूप गरज आहे आणि तुमचं एक सबस्क्राईब करणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि लाख मोलाचं आहे. त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. आता कबीर एक गोष्ट आता मधूला सांगू लागतो. कशा प्रकारे सत्यजितची बातमी आणण्यासाठी तो डोंगरवाडीला गेला होता आणि तिथे त्याची ओळख गुंजासोबत झाली आणि एके रात्री उशीर झाल्यामुळे गुंजा आणि कबीरला एका रूम मध्ये राहावं लागतं. आणि गावकऱ्यांनी या गोष्टीचा दुसराच अर्थ काढून कबीरच्या आणि गुंजाच्या अंगावर कोयते ठेवून त्या दोघांचं लग्न लावलेलं असतं. आता हे सगळं कबीर मधूला सांगत असतो तेव्हा मधू म्हणत असते की अरे पण तू तिला इथे का घेऊन आलास, दुसरीकडे कुठेतरी ठेवायचं ना. तेव्हा कबीर म्हणतो की पहिल्यांदा मी तिला आश्रमातच घेऊन गेलो होतो, पण तिथे नेमकं डोंगरवाडीच्या गुंडांनी आमचा पाठलाग केला आणि त्यामुळे मला गुंजाला इथे घेऊन यावं लागलं आणि त्यामुळे माझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नव्हता. आज कितीतरी दिवसांनी माझ्या मनातलं ओझं कमी झाल्यासारखं झालंय. खूप दिवसांतून या ओझ्यातून मुक्त झाल्यासारखं वाटतंय मला. मधू म्हणते की अरे कबीर, परंतु तुझ्या ह्या खोट्याचा भार तुझ्या आईला सोसेल की नाही याचा एकदा विचार केलास का तू. अरे एकदा तरी विचार करायला हवा होतास की नाही. जेव्हा गुंजाला घेऊन तू पहिल्यांदा घरी आला होता ना तेव्हाच तू घरच्यांना सगळं सांगायला हवं होतं. अरे या गोष्टीमुळे घरच्यांना, मला, मृण्मयीला किती त्रास होईल याचा तू एकदा विचार केलास की नाही. अरे त्या बिचाऱ्या मृण्मयीला फसवतोयस तू. त्या बिचारीचा काय दोष आहे ह्या सगळ्यामध्ये. कबीर म्हणतो की अगं आई, मी मृण्मयीला सगळं सांगण्याचा निर्णय घेतला होता आणि तिला डायरेक्टली हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं आणि तिला खूप त्रास झाला होता आणि तुला सुद्धा खूप त्रास झाला होता आणि माझ्या जवळच्या माणसांना त्रासामध्ये मी नाही बघू शकत. तेव्हा मधू म्हणत असते की कबीर, मी तुला ही शिकवण नाही दिलेली, मी प्रत्येक गोष्टीचा सामना करण्यासाठी तुला शिकवलंय. कबीर म्हणतो की अगं आई, मी परिस्थितीचा सामना करून सगळं ठीक करण्याचा प्रयत्न करतोय. मधू म्हणते की हे सर्व तू आधीच करायला हवं होतं कबीर, आणि एक लग्न झालेलं असताना तू दुसरं लग्न केलंयस. कबीर म्हणत असतो की नाही आई, मी हे लग्न मानतच नाही आणि माझ्या खांद्यावर कोयते ठेवून त्या लोकांनी माझं लग्न लावलंय. मधू म्हणते की परंतु गुंजा हे लग्न मानते ना. तुला का नाही आठवलं जेव्हा गुंजा तुझ्या हातावर धागा बांधत होती तेव्हा तुला मृण्मयीचं मंगळसूत्र का नाही आठवलं, आणि तू का फसवतोय मृण्मयीला. जेव्हा तिला समजेल की तिने ज्याच्यावर एवढा विश्वास टाकलाय तोच माणूस आतून पोकळ निघालाय. अरे किती चिडचिडा स्वभाव झालाय तिचा. त्या बिचारीला तर हे सुद्धा माहित नाही की तिचा नवरा 2 बायकोंसोबत घरात राहतोय. तिला जरा सुद्धा कल्पना नाहीये या गोष्टींची. तेव्हा कबीर म्हणत असतो की अगं आई, मी कुठं म्हटलो की मी हे लग्न मानतोय म्हणून. अगं आई, मी कोणाला फसवत नाहीये, मी फक्त स्वतःला फसवतो. स्वतःला फसवतो
याचं कारण हे आहे की गुंजाच्या आयुष्याची राख रांगोळी नाही करू शकत. अगं आई, तुला हे सगळं कसं सांगू मी की मी हे लग्न मानतच नाहीये. कबीर मधूला म्हणत असतो की मला माहितीये, मी डोंगरवाडीला जाण्याच्या आधी मी मृण्मयीला म्हटलं होतं की मी तिकडनं आल्यावर फक्त तुझा असेल, पण काय करू, तिकडे मला गोळी लागली आणि गुंजाने ती गोळी अंगावर झेलली. आता माझी गोळी तिने अंगावर झेललेली असताना मला सांग की मी गुंजाला तिकडे एकटीला कसं काय टाकून येऊ. अगं आई, मी तुला कसं सांगू की परिस्थितीने मला या सगळ्या गोष्टीत टाकलंय आणि मला हे कसा गुंता सोडवावा तेच कळत नाहीये. माझ्या आजूबाजूला सगळ्या खोट्या दऱ्या होत्या आणि त्या खोट्या दऱ्यांमध्ये मी उतरत राहिलोय आणि तेही फक्त कोणासाठी, फक्त घरातल्यांसाठी, तुझ्यासाठी, बाबांसाठी आणि मृण्मयीसाठी. माझी नुसती तारेवरची कसरत सुरू आहे. आता यातून वर निघण्याची मला वाटही दिसत नाहीये. एका हातातून दुसरं सुटतंय आणि दुसरं पकडायला गेलं की पहिलं कोलमडतंय. मधू म्हणते की आता 2 होड्यांवर तू प्रवास करतोय तर तुझा प्रवास कसा काय होणार. मधू म्हणत असते की 2 लग्न करून तू खूप मोठी चूक केलीयस. कबीर म्हणत असतो की अगं आई, तुला असं वाटतंय का की मला 2 लग्न हवी आहेत. गुंजाचं आणि माझं नातं खूप पवित्र आहे. आमच्यामध्ये फक्त फ्रेंडशिप आहे आणि फक्त काळजी आणि मैत्रीचं नातं आहे. मी अजून गुंजाला स्पर्श सुद्धा केलेला नाहीये आणि गुंजाला काय, मृण्मयीला सुद्धा केला नाहीये. हे ऐकून तर मधूला धक्का बसतो. तर आता कबीर म्हणत असतो की आई, तू मला लहानपणापासून ओळखतेस ना. अगं मी अजून तोच कबीर आहे तुझा ऐकणारा. मधू कबीरला म्हणत असते की मला तुझं काहीच ऐकायचं नाहीये. तेव्हा कबीर म्हणत असतो की अगं आई, मी तुझाच कबीर आहे आणि जसा तुझा आधीचा कबीर होतो ना लहानपणीचा, तोच कबीर आहे मी. अगं तुझा विचार करता करता बाबांची मान खाली जाऊ नये, मृण्मयीला धोका भेटू नये म्हणून या सगळ्यांचा विचार करता करताच इथपर्यंत पोहोचलोय मी. मला या सगळ्यातून बाहेर पडायचंय आई. मला या सगळ्यासाठी तुझी मदत हवी आहे. आई, तू माझ्या डोक्यावर हात ठेव आणि मला सांग की तू माझी मदत करशील की नाही. आता कबीर मधूचा हात कबीरच्या डोक्यावर ठेवतो. मधू आता कबीरच्या डोक्यावरचा हात काढून घेते आणि म्हणते की नाही कबीर, मुलं जर चुकली तर त्यांच्या चुकीला माफी देणारी मी आई नाही. इथून पुढे गुंजा या घरामध्ये राहू शकत नाही. आता झालं गेलेलं सगळं विसरून जायचं आणि झालेला सगळा प्रकार तू मृण्मयीला खरं खरं सांगायचं आणि गुंजाला घराबाहेर काढून द्यायचं. कुठे, कसं, कधी यापैकी मला हे काहीही माहित नाहीये. कबीर म्हणतो की आई, मी हे सगळं काही करेल, फक्त मला त्यासाठी थोडा वेळ हवाय. मधू विचारते की किती दिवस हवेत तुला. 1 दिवस, 1 महिना, 1 आठवडा. तेव्हा कबीर म्हणतो की 1 महिना. मधू म्हणते की आता 1 महिना तू तुझ्या बायकोला अंधारात ठेवणार आहेस का. कबीर म्हणतो की आता गुंजाची परीक्षा होऊ दे. तिच्या आईचं खूप मोठं स्वप्न आहे, तिला गुंजाला पोलीस झालेलं बघायचंय. मधू म्हणते की पण तुझ्या आईचं काय, तुझ्या आईची एवढी घुसमट होतीये त्याचं काय. कबीर म्हणतो की मृण्मयीचा आणि तुझा, मी दोघींचाही गुन्हेगार आहे हे माहितीये मला. अगं ती 1 महिन्याने निघूनही जाणार आहे इथून आणि गुंजाने माझ्यासाठी आतापर्यंत खूप काही केले, परंतु मी तिच्यासाठी काहीच केलं नाही. सॉरी, त्यामुळे मला आता गुंजाचा विचार करावाच लागणार आहे. मधू म्हणते की 1 महिन्यानंतर मला सगळ्या गोष्टी क्लिअर हव्यात. गुंजा या घरातून जायला हवीये आणि तुझ्या आयुष्यातून सुद्धा. मला तू शब्द दे की 1 महिन्याच्या आत तू गुंजाला घराबाहेर काढशील. कबीरने सुद्धा आता आईला शब्द दिलेला असतो की 1 महिन्याच्या आत मी गुंजाला घराबाहेर काढेल. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे कबीरच्या बाबांना गुंजा ही झाडांची माहिती सांगत असते आणि म्हणत असते की हे पारिजात आहे ना, ते अजून 1 महिन्याने खूप बहरणार आहे आणि याला खूप फुलं सुद्धा येणार आहे. कबीरला वाईट वाटत असतं की 1 महिन्यानंतर गुंजा या घरातच राहणार नाहीये. मधू हे सर्व बघते. आता ती कबीरला कॅलेंडर समोर घेऊन येते आणि ती कबीरला म्हणते की हे बघ, महिन्याची सुरुवात झालीये आणि तुझ्याकडे फक्त 1 महिना आहे गुंजाला घराबाहेर काढण्यासाठी. तर कबीरला आता इकडे मोठं बक्षीस भेटणार असतं, त्यामुळे गुंजा ही खूप खुश असते. गुंजा मृण्मयीला म्हणत असते की मृण्मयी ताई, साहेबाला आज लई मोठं बक्षीस भेटणार आहे ना आणि डोंगरवाडीचं काहीतरी बक्षीस आहे ना. मृण्मयी म्हणते की मग काय झालं एवढं आणि तू काय एवढी नटली आहेस, तुला बघायचा कार्यक्रम आहे का. तू काय एवढ्या आनंदाने उड्या मारतीयस, कार्यक्रम तर कबीरचा आहे ना. हे ऐकून गुंजालाही फार वाईट वाटत असतं. तर मित्रांनो, असेच मराठी मालिकांचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.